नमस्कार. स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असा राजगिऱ्याच्या शिऱ्याची रेसिपी. राजगिरा हा गुणधर्मांची खाण असलेला एक पदार्थ आहे आणि त्यामुळे आवर्जून सर्वांनी खाऊन बघायला हवा. तुम्ही उपवासालाच नाही तर एरवी देखील राजगिऱ्याचा शिरा करून खा. मुलांना द्या. वाढत्या वयाच्या मुलांसाठी तर हा अतिशय उपयुक्त आहे. राजगिऱ्याचे सर्व फायदे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी राजगिरा घेऊया. इथे मी कच्चाच राजगिरा घेतला आहे. फक्त उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतला होता म्हणजे तो नीट बारीक होईल. पण जर तुमच्याकडे ऊन नसेल किंवा राजगिरा जर ओलसर वाटत असेल तर तो थोडा तुम्ही कढईमध्ये भाजून घ्या. अगदी लाही फुटेपर्यंत भाजण्याची आवश्यकता नाही. त्यातील मॉइश्चर निघून जाईल एवढं भाजा आणि गार झाल्यानंतर याचं रवाळ असं पीठ वाटून घेऊया. खूप बारीक फाईन पीठ करायचं नाही. किंचित रवाळ असं पीठ ठेवा म्हणजे शिरा छान मोकळा असा होतो. हे बघा तुम्ही बघू शकता. इथे मी छान रवाळ असं हे राजगिराचं पीठ करून घेतलं आहे. अगदी फाईन पावडर नाही. याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे. विकत देखील राजगिऱ्याचं पीठ मिळतं. तुम्ही ते देखील वापरू शकतात. पण घरच्या घरी जर असा हे राजगिऱ्याचं रवाळ पीठ केलं तर त्याचा शिरा अप्रतिम होतो. विकतचं पीठ कधी कधी खूप बारीक असतं, फाईन असं वाटलेलं असतं. त्यामुळे त्याचा शिरा एखाद्या वेळी चिकट होऊ शकतो. आता त्यानंतर आपल्याला 1 वाटी राजगिऱ्यासाठी लागणार आहे 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. दूध आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्हाला हवं तर फक्त पाण्यामध्येच तुम्ही शिरा करा किंवा फक्त दूध वापरून देखील शिरा करता येईल. पण मी 2:1 असं हे प्रमाण घेते. ह्यानी शिरा खूप मस्त होतो. सर्वप्रथम आता दूध आणि पाणी आपण गरम करून घेऊ. शिऱ्यामध्ये नेहमी करता आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, तेव्हाच तो खूप छान होतो. आता हे दूध आणि पाणी मी गरम करायला ठेवते आणि गरम झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवूया. आता इथे एका पसरट पॅनमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आहे. ज्या वाटीने राजगिरा मोजून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी तूप देखील मोजून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. मंद आचेवर राजगिऱ्याचं पीठ आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. राजगिराचं पीठ भाजायला वेळ जरा जास्त लागतो. गॅसची फ्लेम मंद ठेवा आणि छान खरपूस हे पीठ भाजून घ्या. राजगिरा हा आयुर्वेदिक गुणधर्माची खाण आहे, त्यामुळे आवर्जून खायला हवा. राजगिऱ्यामध्ये झिंक असतं, त्यामुळे ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी झिंक आणि व्हिटॅमिन ए आपल्याला मदत करतात. हाडांच्या बळकटीसाठी भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. तुम्हाला मधुमेहासाठी म्हणजेच डायबिटीससाठी देखील हा अतिशय उपयुक्त आहे. तुमचं हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. राजगिऱ्यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच त्वचेसाठी देखील खूप. जर शरीरामध्ये रक्त कमी असेल तर रक्तवाढीसाठी देखील आवर्जून राजगिरा खायला हवा. सगळ्या लहान मुलांना तुम्ही आवर्जून हा राजगिरा द्या. छोटे जे बाळ असतात त्यांना राजगिऱ्याची खीर कधी कधी अधूनमधून हा शिरा दिला तरी खूप पौष्टिक असा असतो. हे बघा मंद आचेवर आता मी हा राजगिरा छान भाजून घेतला. हळूहळू ह्याला तूप सुटायला लागला आहे आणि ह्याचा रंग देखील बदलला. छान तांबूस रंगावर मी हे पीठ भाजून घेतलं. बघा तुम्ही जर असं उलटण्यावर हे घेतलं तर उलटण्यावरून सहज सुटते आहे. आता यामध्ये आपण आवडीनुसार काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया. तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे घालू शकता. हे देखील 1 मिनिटासाठी परतून घेऊ. हे बघा हे छान भाजून झालं. आता आपण यामध्ये पाणी घालूया. सुरुवातीला आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. दूध पाणी एकत्र करू नका. पहिले पाणी घाला. छान मिक्स करू. आता यानंतर यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे. 2 वाट्या गरम दूध घातलं आहे. आता हे नीट मिक्स करून घेऊ. आता जरी हे तुम्हाला थोडं पातळ वाटत असलं तरी राजगिरा शिजल्यानंतर हे छान घट्ट होतं. आपण इथे जाडसर राजगिरा घेतला आहे त्यामुळे रव्याप्रमाणे हा शिजायला देखील थोडा वेळ लागणार आहे.
हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं. आता यावर झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटांसाठी याला एक दणकून वाफ काढून घेऊया. ह्याला वाफ काढून घेतली. एक वेळा पुन्हा हे थोडं परतून घेऊ आणि आता यामध्ये साधारण पाऊण वाटी मी साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. साखरेऐवजी तुम्हाला गूळ घालायचा असेल तर गूळ देखील घालू शकतात. नीट मिक्स करून घेऊया. हे बघा, हे छान मिक्स झालं. आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर पुन्हा हा शिरा 5 ते 7 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता शिरा किती मस्त शिजला आणि कडेला तूप देखील सुटलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी यामध्ये चिमूटभर वेलची पूड घालू. मिक्स करूया. अतिशय चविष्ट, खूप मऊ आणि लुसलुशीत असा राजगिऱ्याचा शिरा तयार आहे. हे बघा, याचं टेक्स्चर किती सॉफ्ट झाला आहे. कलर देखील बघा किती मस्त आला आहे. अप्रतिम हा शिरा लागतो. त्यामुळे तुम्ही हा शिरा नक्की करून बघा. तुमच्या लहान मुलांसाठी देखील आवर्जून द्या. या एकादशीला शिरा नक्की करून बघा. आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत, तेवढीच मोकळी अशी गुळाच्या लापशीची रेसिपी. आपण उपवासाला विविध असे पदार्थ करून खात असतो, पण ही जी गुळाची लापशी आहे ही अतिशय सात्विक आहे आणि पचायला हलकी देखील आहे. अप्रतिम लागते. तुम्ही एरवी देखील ही लापशी बनवून खाऊ शकतात. खूप सोपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. लापशी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी वरई म्हणजेच भगर आणि ह्या अर्धी वाटी वरईसाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी गुळ. इथे मी गावरान गुळ घेतला आहे. ह्याची चव खूप मस्त येते. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण वरईला गुळ थोडा जास्त घातला म्हणजे जेवढ्याच तेवढा घातला की त्याची चव खूप छान येते. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण ही वरई किंवा भगर धुवून घेऊया. अर्धी वाटी भगर घेतला आहे. पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. आता यातील पाणी मी निथळवून घेतलं आहे. हे आता आपण बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर एका भांड्यामध्ये हा अर्धी वाटी गुळ घेऊया. अर्धी वाटी गुळामध्ये आपल्याला बरोबर 1 वाटी पाणी घालायचं आहे. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता गॅसवर आपल्याला हा गूळ या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही, फक्त गूळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे. बघा, गूळ पाण्यामध्ये नीट वितळला. आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर एका कढईमध्ये पाव कप तूप घेतलं आहे. ज्या वाटीने तुम्ही वरई मोजून घेतली त्याच वाटीने पाव वाटी किंवा पाव कप आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आता ही वरई छान खमंग भाजून घेऊ. वरई भाजायला वेळ जरा जास्त लागतो, त्यामुळे इथे घाई करू नका. मंद आचेवर जर नीट खरपूस ही वरई भाजली तर ह्याची चव खूप मस्त येते. वरई हे मिलेट वर्गीय आहे, देवधान्यांपैकी एक आहे, त्यामुळे हे खूप हेल्दी असते, खूप पौष्टिक असते. हे बघा, वरई छान तांबूस भाजून झाली आहे आणि तूप देखील सुटलं. आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालूया. मी थोडे काजू आणि बदामचे काप घातले आहे. हे देखील 1 मिनिटासाठी जरा भाजून घेऊया. तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील डब्यामध्ये नेण्यासाठी किंवा एरवी खाण्यासाठी गरमागरम ही लापशी बनवू शकतात. आता हे जे गुळाचं पाणी आहे हे आपल्याला या वरईमध्ये घालायचं आहे.
एक वेळा नीट मिक्स करून यावर झाकण ठेवून देऊ आणि आता मंद आचेवर ही वरई आपल्याला गुळामध्ये शिजवायची आहे। हे बघा इथे हे जरा घट्ट झालं आहे आणि वरई शिजायला अजून जरा वेळ आहे, त्यामुळे यामध्ये आवश्यकतेनुसार आता गरम पाणी घालायचं आहे। पाणी नेहमी करता गरमच घाला। पाण्याचं नक्की प्रमाण सांगता येत नाही, लापशी शिजायसाठी जेवढा आवश्यक असेल तसं थोडं थोडं पाणी घालून आता ही अगदी आपण मऊ शिजवून घेऊ। पुन्हा एक वेळा हे झाकून घेऊ। हे बघा लापशी अगदी व्यवस्थित शिजली। एक वेळा चेक करून बघू, छान मऊ झाली आहे आणि तेवढीच मोकळी देखील। प्रत्येक वरईनुसार किंवा भगरानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं, त्यामुळे नक्की प्रमाण सांगू शकत नाही, पण मी इथे बरोबर 4 वाट्या पाणी घातलं आहे। सुरुवातीला गुळामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर थोडं थोडं गरम पाणी घालत असं 3 वाट्या गरम पाणी घातलं आहे। तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील पटकन हे 2 शिट्या काढून घेऊ शकतात, लवकर लापशी तयार होते। पण अशी कढईमध्ये केलेली लापशी अधिक छान लागते। खूप मस्त ही लापशी झाली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि सर्वात शेवटी यामध्ये थोडी वेलची पूड घालूया। आता जरी ही लापशी जरा ओलसर वाटत असली तरी जरा वेळानंतर ही छान सुटसुटीत होते, खूप मस्त लागते। आता यावर आपण झाकण ठेवू आणि लापशी मुरण्यासाठी साधारण 10 मिनिट बाजूला ठेवून देऊ। आतल्या वाफेमध्ये ही छान मुरते। हे बघा अतिशय चविष्ट अशी उपवासाची गुळातील भगराची लापशी तयार आहे। ह्या प्रकारे लापशी तुम्ही नक्की करून बघा, मला खात्री आहे सर्वांनाच खूप आवडेल। आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक आणि एनर्जीदायी अशी रताळ्याच्या खिरीची रेसिपी। ही खीर लहान मुलांसाठी देखील खूप हेल्दी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। रताळ्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो रताळ। हे बघा या ठिकाणी आपल्याला कच्चीच रताळ घ्यायची आहे आणि 1 लिटर दूध। हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅट क्रीम आहे। खीरसाठी बासुंदीसाठी नेहमी करता फुल फॅट मिल्कच घ्या। सर्वप्रथम पसरट कढईमध्ये आपल्याला हे दूध आटवण्यासाठी ठेवायचं आहे, थोडं घट्ट होण्यासाठी ठेवायचं आहे। आपण रताळ्यासोबतच जर दूध शिजवायला घेतलं तर रताळ्याच्या स्टार्चमुळे ते पटकन घट्ट होतं आणि छान खिरीसारखी चव यायला येत नाही, त्यामुळे आपण हे दूध थोडं वेगळं असं आटवून घेऊ। आपल्याला हे दूध 3/4 राहील एवढं आटवायचं आहे, म्हणजे हे 1 लिटर आहे तर आपल्याला पाऊण लिटर शिल्लक राहील एवढं आपल्याला आटवायचं आहे। हे दूध उकळताना यामध्ये काही केशरच्या कांड्या घालू, म्हणजे रंग आणि चव छान येईल, पण केशर घालणे हे टोटली ऑप्शनल आहे। नको असेल तर स्किप केली तरी चालेल। आता हे दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्या दुधाला मस्त उकळी आली। आता हे दूध आटण्यासाठी आपल्याला बाजूच्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण हे रताळ्याची साल काढून घेऊ। या प्रकारे साल काढून घ्या। इथे किसणीवर आता आपल्याला हे रताळ किसून घ्यायचे आहे। रताळे किसून झाले, तुम्ही बघू शकता। अगदी खूप अगोदरपासून किसून ठेवू नका, कारण रताळे हे किसल्यानंतर हवेमुळे काळी पडतात, त्यामुळे अगदी आयत्या वेळेला आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। इथे दुसऱ्या एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे घालूया आणि हे आपल्याला थोडे परतवून घ्यायचे आहे। काजू बदामचे थोडे मोठे मोठे तुकडे केले आहे, त्यामुळे ते थोडे आधी परतवून घ्या आणि हे थोडे परतवून झाले की त्यामध्ये नंतर पिस्त्याचे काप घालणार आहे। पिस्त्याचे काप पातळ आहे, ते जळू नाही म्हणून मी नंतर घालणार आहे। आता यामध्ये आपल्याला हा रताळ्याचा किस घालायचा आहे। गॅसची फ्लेम मंद करूया
आणि मंद गॅसवर आता आपल्याला हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। हे बघा, हे व्यवस्थित परतवून झालं आहे। तुम्ही बघू शकता या किसाचा रंग देखील बदलला आहे। आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर हा किस थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। आपल्याला या प्रकारे तुपावर परतवूनच हे रताळ्याची खीर बनवायची आहे। याची चव खूप छान येते। उकडलेल्या रताळ्याची देखील खीर बनवता येते, पण त्याच्या चवीमध्ये आणि ह्याच्या चवीमध्ये खूप फरक लागतो। ह्या प्रकारे खीर करून बघा, तुम्हाला फरक नक्कीच लक्षात येईल। हे बघा, हा रताळ्याचा किस छान मऊ शिजला आहे, अगदी मऊ झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया। अगदी फार देखील आपल्याला गचका करायचा नाही, याचे असे धागे धागे राहायला हवे, म्हणजे खिरीला टेक्स्चर खूप मस्त येतो। या प्रकारे जर तुम्ही बोटामध्ये दाबून बघितला तर हा सहज अगदी मऊ होतो आहे। हे बघा, गॅस बंद करूया। हे दूध देखील उकडून 3/4 राहिला आहे। डाळ जोपर्यंत परतून होतं तोपर्यंत हे दूध देखील व्यवस्थित शिजतं। कलर देखील बघा खूप मस्त आला आहे आणि छान घट्टसर झाला आहे। आता या दुधामध्ये आपल्याला हा परतवलेला रताळ्याचा किस घालायचा आहे। सुरुवातीला जर रताळ दुधामध्ये शिजायला घातली तर ते खूप घट्ट होऊन जातं आणि खिरीचं टेक्स्चर देखील बिघडतं, त्यामुळे ह्या प्रकारे परतून घ्या। आता यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तुम्हाला जर साखरेऐवजी गुळ घालायचा असेल तर ही खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये गुळ किसून घाला। उकळत्या दुधामध्ये गुळ घातला तर दूध फाटतं। आता आपल्याला या दुधामध्ये आणि साखरेसोबत हा रताळ्याचा किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। याला छान 3-4 उकळ्या काढून घ्यायच्या आहे। बघा, याचं टेक्स्चर खूप छान आलं आहे। रताळ्याचा किस मऊ झाला आहे, पण तो छान एकजीव व्हावा त्यासाठी या दुधासोबत आपल्याला हे थोडा वेळ शिजवायचं आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिटांसाठी ही खीर व्यवस्थित उकळवून झाली आहे। छान मस्त घट्टसर अशी झाली आहे। यापेक्षा अधिक शिजवू नका, कारण जसजशी ही खीर गार होईल तसतशी ही अजून थोडी घट्ट होत जाईल। त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया। आता याची कन्सिस्टन्सी ठीक आहे। सर्वात शेवटी त्यामध्ये पाव टीस्पून जायफळची पावडर घालणार आहे आणि पाव टीस्पून वेलची पूड मिक्स करूया। अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी रताळ्याची खीर तयार। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान क्रीमी अशी ही खीर झाली आहे। तुम्ही ही खीर गरमागरम खा किंवा फ्रीज मध्ये ठेवून छान थंडगार अशी खा, खूप मस्त लागते। कुठल्याही प्रकारे खाल्ली तरी अप्रतिम। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।